संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेले माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराने रान जोरदार पेटलेले आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत। त्यांच्या विरुद्ध अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणुकीसाठी रिंगणात आहेत। याच अनुषंगाने आमच्या AJ 24 तास न्यूजने जनतेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या असून माढा विधानसभा मतदारसंघातील सीना माढा उपसा सिंचन योजनेवरती बागायती क्षेत्र असलेले बेंबळे जिल्हा परिषद गटातील पिंपळनेर तालुका पंचायत समिती गणातील आहेरगाव या गावातील आमच्या प्रतिनिधीने घेतलेला मतदार राजाच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल घेतलेला ग्राउंड रिपोर्ट। AJ 24 तासचे प्रतिनिधी भारत जगताप। नमस्कार, AJ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आलो आहोत आहेरगाव या गावामध्ये। आहेरगाव या गावातील जनतेच्या मनात चाललंय तरी काय याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। खासदारकीच्या निवडणुकीसंदर्भात आपण या आहेरगाव गावातील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। काय नाव? काय व्यवसाय? काय नाही पाणी कमी आले आता। खासदारकीला कोणाला मतदान करायचं ठरवले? खासदारकीला आम्ही बबनदादा शिंदेच्या मार्गदर्शनाखाली काम करतो। दादाने जे आदेश दिला ते आम्ही मान्य केला निंबाळकर साहेब। बरोबर, त्यामुळे सगळेजण मिळून आम्ही निंबाळकर साहेबाला मतदान करायचं ठरवलं। विकास कामे गावात झाली ती अजून 2 कोटीचं आम्हाला आश्वासन दिलं आहे रणजित भाई साहेबांनी। बरोबर, सगळे रस्ते करतो म्हणले। येणाऱ्या अधिवेशनात त्यांनी 2 कोटी रुपयाची कामं मंजूर करतो म्हणले, आश्वासन दिले। त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही आपलं आधी 10 वर्ष केलं, इथलं पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार। त्यामुळं आम्ही निंबाळकर साहेबाचं काम करणार। खासदारकीची निवडणूक चालू आहे। हो, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुतीतून उभा आहेत व त्यांच्या विरोधात अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीकडून उभा आहेत। या दोघांची काटेकी टक्कर चालू आहे सध्या प्रचाराची। कोण निवडून येईल वाटतंय तुम्हाला? आमचा पक्ष ही बबनदादा पक्ष आहे आमचा। आम्ही दादा ज्याला सांगतील त्यालाच मतदान असते। विकास कामे काय गावात नाही केलेलं दादानीच केलेलं, राहिलेलं बी दादाच करणार आहे। त्यामुळे आम्हाला मोहिते पाटील ही कोणी नाही, बबनदादा हीच पक्ष आहे आमचा। धन्यवाद। जाळून गेला कारखान्याला, गेला नाही कुठल्या कारखान्याला। बाकी जे बी चांगले आता आमदार साहेबांनी आमच्या जाळायला लावला ऊस याला। बरं, काय कोणाला मत द्यायचं ठरवलंय आता? खासदार केला कमळाला का तुतारीला? तुतारी म्हणलं आमच्याकडे 80% होईल। बरं, 100% विकास वगैरे काय मोहिते पाटलांनी केलाय? मोहिते पाटील काळात ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस भरपूर हे केलं। आणि जे मोहिते पाटलांनी जी पुढारी तयार केली ते सगळे त्यांच्या विरोधात केले। आणि आता सगळी जनता मोहिते पाटलावर आहे। 30 वर्ष झाले, 30 वर्ष झाले ते आमदार स्थानिक। तुम्ही जर कुठून आला तुम्ही आता? बघितलं रस्ते बघितले का? सगळे रस्ते कुठले जावं गावात तुम्हाला रस्ते एवढे बेकार परिस्थिती आहे रस्त्याची, वाईट अवस्था। आणि हे सांगतात परत आम्ही विकास करू, काय केलं नाही। त्यांनी स्वतःच्या दुकानदाऱ्या चालू केल्या। पहिले 10 वर्ष दादासाहेबांनी केलं काम व्यवस्थित, पण नंतर यांनी स्वतः व्यवसायापेक्षा विकास करू। नमस्कार, काय नाव? पांडुरंग विष्णू सदर, गावात गाव आहे। काय व्यवसाय काय करतात? शेती। बरं, खासदारकीची निवडणूक चालू आहे। हो, काय ठरवलं का नाही मतदान कोणाला करायचंय? काय ठरवलंय? कोणाला करायचंय? दादा सांगा त्यांना करू आपण काय। होय, विकास कोणी केला गावात? दादा होय, काय केलं? नेतृत्व दादाच भारी, बरं 10व्या दिवशी बिल देते। बरं, हो, तसं बाकी जरा कारखान्याला बिल नाही, 2-2 महिने थांबावं लागतं वेटिंगला। ऊस देऊन बी पुन्हा वाट बघत बसावं लागते। बरं तसं इथं ऊस दिला 10व्या दिवशी बिल खात्यावर, बरं नडत नाही ती कामं सगळी व्यवस्थित। मोहिते पाटलांनी काय तुमच्या गावात केलंय का? नाही काय मोहिते पाटलाला काहीच नाही, त्यांनी कारखाना ठेवलं नाही तर गावात त्यांच्या आमच्या तालुक्यात। आणि त्यांनी काय विकास केला? आलेगाव कारखाना ऐकला, करकमचा कारखाना विकल्या गेला। विक्री करत कारखानाही करणाऱ्या त्या नेत्याला कसं मतदान करायचं? दादानी जे हे केलंय भरपूर, पाणी हे एक जीवन आहे। पाणी असेल तर तुम्ही उत्पन्न काढू शकता, पाणी नसल्यावर कुठून उत्पन्न? ही महत्वाचं आहे। रस्ता आज होतेला न होतेल, राहिलेली रस्त्याची कामं तीच करणार आहे।
पाणी आहे तर जीवन सगळं उत्पन्न भरपूर निघते 10व्या दिवशी बिल आहे अजून विकास म्हणजे विकास काय पाहिजे मग अजून जनतेला बरोबर. धन्यवाद. बरं, खासदारकीची निवडणूक चालू आहे. प्रचाराच्या रोज तोपा ठेवून देत गरजतील तर कोणाला मतदान करायला ठरवलंय? काय गावात आहे तुमच्या कल जनतेचा? हां उसाचा प्रश्न आहे. हां उसाचा प्रश्न माहिती आहे काय बाकीचं कारखाना आहे पण दादासारखं असं टिकत नाही ना. आता मग गेल्या वर्षी मी आज 2-3 वर्षे बाहेर ऊस दिला बिल 2300 रुपयाने दादा इकडे 3000 रुपये देते 800 रुपये कोण कटा बिलं वगैरे भेटली का तुम्हाला कारखान्याला? ऊस बिलं? 8व्या दिवशी बिल आहे. बरं त्यामुळे दादा काय सोडून जमत. धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? कृष्णा महादेव करंडे. बरं, गाव? आहे काय व्यवसाय काय करता? शेती. बरं, खासदारकीला कोणाला मतदान करायला ठरवलंय? तुतारी का कमळ? निंबाळकर साहेब. होय. काय विकास निंबाळकर साहेबांनी केलाय का? विकास निंबाळकर साहेबांनी केलाय पण दादाच्या थ्रू विकास भरपूर झालाय अजून बरं. पुढं बी होईल. हां. काय? राम राम मामा. राम राम. काय नाव आपलं? महादेव बलबीन सदवा. बर, काय व्यवसाय काय करता? काय नाही आपलं मंदिर करतो. होय, मजुरी करून खाता काय? बर बर. खासदारकीची निवडणूक चालू आहे. कोण निवडून येईल? निंबाळकर येतील का मोहिते पाटील? कमळ येईल का तुतारी येईल? तरीला सांगता साहेब होय. बर बर बर. काय विकास झाला असेल गावात तुमच्या? काय नाही झालं. बर, मोहिते पाटलांनी काय विकास केलाय का? ते आज आतापर्यंत इकडे आलेलीच नाही ती. त्यांना आपण शब्द काय ठेवायचा. बरं, याच्या आधी खासदार होता ना विजय दादा 5 वर्ष? त्याला लय काळ गेला. त्यावेळेस काय विकास झाला असेल गावात? तेव्हा आम्हाला कळत पण नव्हतं. खासदारकीची निवडणूक चालू आहे. महायुती भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर हे उभा आहेत. महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे पवार पक्षातून उभा आहेत. कमळ येईल का तुतारी येईल? कोण येईल वाटतंय आपल्याला? यायचं काय जनतेवर आपल्यापाशी नाही काय हो. हं. आपण काय त्यांचा हातात शिका मारणार आहे का? तरी पण तुमचं मतदान कोणाला आहे? माझं मतदान नाठोला आहे, नाठोला. बर बर बर. इतकं का वैतागला तुम्ही? मला तरच आला या जनतेचं समजा. होय. हा. बर बर बर. म्हणजे तुम्ही मोठोला दाबणार आहे मला? हा, नाठोला मग आपण कुणाला विरोध करायचाच नाही. हां हां. सगळं आपण नाठोला दाखवू दे त्याला कोण बघणार आहे? नाही. बर बर. आपल्याला कोण बघतंय का? नाहीच की. आपण नाठोला बघायचं आपण नाठोकडे बघायचं. अरुण उपाळे. बर. कसा आहे धंदा चालू? लग्न सरायचा सीझन चालू आहे सध्या. सीजन जोरात चालू आहे. होय. धंदा चांगला आहे का? हो धंदा चांगला आहे. कपड्याचा शिलायचा? हो हो चांगला आहे. बर बर. खासदारकीची निवडणूक चालू आहे सध्या. हा कोणाला मतदान करायला ठरवलंय? कमळाला का तुतारीला? तुतारीला. होय. कारण हं. गेल्या वेळेस लिंबाळकरला निवडून दिला आम्ही. बर बर. ते अजून खासदार कसं म्हणजे माहीतच नाही त्या इथं विकास कुठलाच नाही त्यांच्या निधीतनं एकही काम नाही आहेरगाव मध्ये. तुमच्या गावात? आमची अडचण रस्त्याची आहे. हं. परी ते आहेरगाव बर आहेरगाव ते अकोले. बर बर. विकास कामे काय झालेली आहेत ती गावात कोणी केलेत? ही काय झालेत का? ही थोडीफार झाली ती जास्त नाही ती. कोणी केलाय? पण ते यांनी केलेलं आहे वाटतं बबनदादांनी. बर बर त्यांच्या ह्याच्यात. बर बर. हा पण रस्त्याचं मेन आहे 2 रस्ते. मोहिते पाटलांनी काय विकास? ती काय त्यांना आता मत देऊन बघायचं ना त्यांचा काय विकास होतोय ते. बर बर. म्हणजे त्यांना मतदान करून काय विकास करतात का ती ते बघायचं बघायचंय ना. तुम्हाला? त्यांनी जर विकास केला तर पुढल्या वेळेस बी त्यांनाच मत मिळेल. बर बर. चालतंय. खासदारकीची निवडणूक चालू आहे. भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर फलटणचे हे उभा आहेत. त्यांचं चिन्ह आहे कमळ. आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीकडून शरदचंद्रजी पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत. त्यांचं चिन्ह आहे तुतारी. या दोन्हीपैकी कोण निवडून येईल वाटतंय आपल्याला? म्हणजे तुमचं मत काय आहे? कमळाचा. कमळाचं? होय का? कारण आता हे दादा बी तिकडे गेले ते म्हणल्यानंतर पहिले बी दादाने कामं केले ते आणि आता बी दादाने कामं करायचे. कोण येईल खासदार त्यांनी रस्ता नाही. हे वड्याला पाणी येतं त्याला कॅनेलचा दर्जा द्यावा लागते तर पाणी पुरतं शेतीला. असं नाही त्याचं नर्द्यात 2 घोट वाचायचं आणि संपलं. धडची मरत बी नाही जगत बी नाही. बरोबर आहे ना? हा मेन कामं झाले पाहिजे व शेतकऱ्याचे. हे बाकीचं काय वाचनालय काढलं आणि आमकं केलं त्याचा काय उपयोग नाही. फक्त पाणी गावाला भरपूर असणं महत्वाचं. बर बर बर. तर जनता जगल. जवळ धरण असून आम्हाला पाहिजे. बर बर. हा बरोबर आहे का? नमस्कार. काय नाव आपलं? रमाकांत गोविंद बनसोडे, गाव? बाहेरगाव. बर. काय येईल निवडून? तुतारी येईल का कमळ येईल?
कमळ कमळच का तुतारी नाही का येऊ शकत? देशात कामं चांगली झालेली आहेत मोदी साहेबांनी. होय. काय गावात विकास वगैरे तुमच्या? गावात इथं आमदारने काही विकास केलेला नाही. कोणी केला विकास? विकास तसा आमच्या गावचा झालेलाच नाही. नाही का? पण मोदी साहेबांचं काम चांगलं आहे. इथून पुढं करतील ही खात्री आहे आम्हाला. बरं. म्हणून मोदी साहेबांना बघून सगळ्यांनी मतदान कमळाला करावं. कमळ येईल का तुतारी येईल? काय आपलं काय मत काय आहे? कोणाची हवा आहे? बरं. काय विकास कामं वगैरे गावात? असं आहे आता दादा मामा सांगतो. हां. दादा मामा सांगतो. विकास कामं झालीत का तुमच्या गावात? झाले की काय राहिले ते काय बरं. कोणी केला विकास तुमच्या गावचा? दादाने केला भरपूर विकास केला. होय. काय केलं आहे? काय सगळे कॉन्क्रिटीकरण गटारी गावातल्या सभा रस्त्याची कामं थोडीफार अजून चालू आहे. कमळ येईल का तुतारी येईल? काय आपला काय अंदाज आहे? तुमचं मत कोणाला आहे? निंबाळकर साहेब. होय. का मोहिते पाटील नाहीत का येऊ शकत? त्यांनी काय कामं केलीच का? मोहिते पाटलांनी आपल्या गावात? नाही. बरं. तुमच्या गावात विकास कोणी केला? दादा काय विकास केला? आजपर्यंत सगळ्यांनी दादांचं झालं. हां. 25-15 असं जनसुविधा असं दलित वस्ती असं सगळ्यांनी ते दादांचं आमदार फंडातून काय काम असते ते दादांचे. होय. कोण निवडून येईल? कोणाची हवा आहे तुमच्या गावात? काय चाललंय? होय. विकास कामे झालीत का काय? काय होते आता पुढच्या काळात. होय. काय काय झालंय गावात? काय नाही रस्ते वगैरे आहेत. काय काय करून घेतले हां. काम असतील काय दादांच्या नेतृत्वात. हां. पुढच्या काळात दादांच्या नेतृत्वात काम कोण करणार. मोहिते पाटलांनी काय विकास केलाय गावात? मोहिते पाटलांचा काही संबंधच नाही विकासाचा. काय संबंध आहे विकासाचा? कधी आलते का गावात? नाही काय नाही आपली तर काय. येईल निवडून माढा लोकसभेला खासदार केला? बबनदादाच्या माध्यमातून निंबाळकर साहेब येते नाही. विकास काय गावात कोणी केला काय? विकास आम्ही लहान असताना आमच्या गावात 4थीपर्यंत शाळा होती. हां. बबनदादा आमदार झाल्यानंतर आता 8वीपर्यंत शाळा आहे. हां. शाळेला खोलेवी प्रत्येक वर्गाला प्रत्येक याला येतेला प्रत्येक काय कमी काय कमी केलं. समाज मंदिर दलित वस्तीतलं रस्तं हे बबनदादाने त्यांच्या आमदार फंडातनं किंवा त्यांच्या इतर फंडातनं पूर्ण केलेलं आहे. आणि गोरगरिबाची जवळजवळ 5-25 लोकांची माझं स्वतःच आहे. बबनदादाने लग्न करून दिलेलं आहे. विवाह सोहळा चालू केला आणि लोकांना सालावर जायचं ती बंद झालं. म्हणजे मुलाचं लग्न करायचं म्हणलं तर किंवा मुलीचं लग्न करायचं म्हणलं तर त्या मुलीच्या आईबापाला सालच धरावं लागायचं. ती दादाने विवाह सोहळा काढल्यामुळं ती बंद झालं सालावर जायचं आणि गोरगरिबांचं थोडं हलवायचं ती पाच कमी झालं. मोहिते पाटलांनी काय गावात काम? नाही मोहिते पाटलाच नाही काय. मोहिते पाटलाची आमची काय ओळखच नाही. बरं. कोणाच वार आहे तुमच्या गावात? कमळ. बरं. काय विकास वगैरे? विकास झालाय, भरपूर झालाय. काय झाला विकास? रस्ते, पाण्याचा प्रश्न सुटला आहे. अजून दलित वस्तीचा काय प्रश्न असेल ते सुटला आहे. कोणी केला विकास? आमदार बबनदादा शिंदे साहेब. आणि जी कामं केली ती बबनदादानंच केली आणि जी राहिली ते पण बबनदादाच करणार आहे हे आमचा आहेरगावकरांचा ठाम विश्वास आहे. आणि जे आमचं लीड असतं आहे 70-80% आम्ही यावेळेस आहेरगावकरांनी पूर्ण विचार केला आहे आणि निंबाळकर साहेबांच्या पाठीमागे आहेरगावची पूर्ण जनता एक मतानं ठामपैकी उभा राहिलेली. त्यामुळं कमळच निवडून येणार आहे आणि राहिलेली जी विकासाची कामं असतील ते दादांच्या माध्यमातून पूर्ण होतील. राजेंद्र झुंजारे, गाव आहेरगाव. गाव आहेरगाव. काय व्यवसाय काय करता? शेती व्यवसाय. होय. बरं. खासदारकीची निवडणूक चालू आहे. हां बरोबर आहे. कोणाला मतदान करायचंय? कमळाला करायचं का तुतारीला? कमळाला. बरं. का कमळालाच का? विकास कामं झालीत का काय गावात? विकास काम झाले ते. कोणी केला विकास? विकास आमच्या बबनदादांनी. होय. काय केला विकास? गावाला सभामंडप दिलेला आहे. रस्त्याची कामं एक परिस्थिती आहेरगाव रस्त्याची मागणी केली.
आमचा पक्ष कमळ फिमळ काय नसून आमचा पक्ष दादा आहे. मोहिते पाटलांनी काय विकास वगैरे केला असेल की याच्या आधी खासदार होते विजय दादांच्या माध्यमातून? दादाने केला की दादाचं काय ना आमचं दादाने केलं. पण आम्ही फक्त कमळाची माणसं आहे. कमळाची म्हणजे दादाने कमळ स्वीकारलं. काय नाव आपलं? गाव खासदारकीची निवडणूक चालू आहे. महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत. यापैकी तुम्हाला कोण येईल वाटतंय? काय आपल्या गावातल्या जनतेचा कोण? काय काम आहे चांगलं? कोणी केला विकास? दादांनी केला आहे. काय विकास केला तुमचा गावातला? पाणी येतं आमच्या वड्याला. होय, वड्यावर बागायत झाले? हो झाले. होय, किती टक्के? 70-80% झाले बागायत. या गावात पहिले काय पाणी ज्यावेळेस नव्हतं या गावात त्यावेळेस दुष्काळ होता का? पाण्यामुळे बागायत झालं. वड्या क्षेत्र बागायत झाले. वड्या क्षेत्र. होय. राम राम राम. कुठं चाललाय? चाललोय वरवडला. होय. खासदारकीची निवडणूक चालू आहे. कोणाला मतदान करायचं ठरवलंय? कमळाला का तुतारीला? काय दादानं विकास केलाय म्हणल्यावर दादाच्या मागत जावं लागेल. होय. काय विकास केलाय? केलाय आता रस्ते भरपूर आहेत, हां, पाणी भरपूर आहे. मोहिते पाटलांनी केलं असेल काहीतरी गावात? केलंय त्याने बी केलंय, भरपूर केलंय. त्याने बी रस्ते दिलं काय. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.